श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 8 एप्रिल सोमवारी आहे सोमवती अमावस्या. तर बघा, अमावस्या जी तिथी असते तर ती जर शनिवारी आली तर त्याला दर्श अमावस्या म्हणतात किंवा सोमवारी आली तर त्याला सोमवती अमावस्या असे म्हणत असतात. सोमवारी अमावस्या आल्यामुळे तिचं विशेष महत्त्व असतं, कारण सोमवार जो हा वार असतो तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि ज्यावेळेस सोमवारी अमावस्या येते तर त्यावेळेस आपण जर भगवान शिवशंकरांची आराधना केली तर आपल्या जीवनातले जे काही दोष अडचणी विघ्न संकटे आहेत ना तर ते दूर होतात आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते. तर सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. अमावस्या तिथी ही बघा रविवारीच लागणार आहे, दुपारी 3 नंतर अमावस्याची तिथी लागणार आहे. तर ती सोमवारी बघा रात्री 11 साडे11च्या दरम्यान संपणार आहे. तर सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेमध्ये वेळ भेटेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. बघा, खूप मुलं अशी असतात ना, ते खूप अभ्यास करत असतात पण त्यांचं अभ्यासात लक्षच लागत नाही. अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्यावरती येत असतात. अनेक प्रकारचे दोष अडचणी विघ्न आल्यामुळे काय होतं की मुलांच्या अभ्यासातली प्रगती थांबून जात असते. मुलं हट्टी चिडचिडी तापट होऊन जात असतात आणि त्याचबरोबर बघा, जर मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर नोकरीमध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतात. कोणत्याच क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत नाही. काही मुलं अशी असतात ना, खूप हुशार असतात पण काय होतं अचानक काय होतं त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होऊन जातं किंवा एखादा मुलगा खूप ॲक्टिव्ह आहे तर तो खूप अचानकच शांत होऊन जातो. कारण का, बाहेरची जी काही नजर असते तर ती आपल्या मुलांना लागलेली असते. त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या मुलांची प्रगती थांबून जात असते. बाहेरची लोक जे असतात ना तर त्यांची नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसतं. तर त्यामुळे ती नजर आपल्या मुलांना लागल्यामुळे त्यांची प्रगती थांबून जाते. मुले चिडचिडे होऊन जातात, हट्टी होऊन जातात किंवा सारखेच आजारी पडत असतात. सारखंच दवाखाना चालू असतो, सारखेच आजारी पडत असतात. तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी मुलांची जर अशा पद्धतीने दृष्ट काढली किंवा मुलांवरनं आता ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहेत तर त्या वस्तू उतरून जर तुम्ही टाकल्या तर नक्कीच त्यांच्यावरती असणारे जे काही दोष अडचणी विघ्न आहेत तर ते संपून त्यांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया. या उपायासाठी तुम्ही मुलांसाठी करू शकता, मुलींसाठी करू शकता, कोणासाठीही तुम्ही करू शकता. आता 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी सेपरेट उतारा तुम्हाला तयार करावा लागेल. आता कशा पद्धतीने करायचं आहे बघा, एक पेपर घ्यायचा आहे. पेपरवरती तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. त्यावरती तुम्हाला 4 ते 5 काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे. त्यावरती तुम्हाला लाल मिरच्या ठेवायच्या आहेत. 5 लाल मिरच्या, वाळलेल्या लाल मिरच्या, सुकलेल्या ज्या मिरच्या असतात लाल तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती तुम्हाला आपल्याकडे जी शिरई असते बघा किंवा झाडू असतो तर त्याचा एक छोटासा फड काढून तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जो लसूण असतो तर त्या लसूणचे जे टरफलं असतात ना तर ते त्यावरती तुम्हाला टाकायचे आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या मुलांना तुम्हाला खाली बसवायचं आहे. बसण्यासाठी खाली आसन द्यायचं, नाही दिलं तरीही चालेल, डायरेक्टली जमिनीवर जरी बसवलं तरीही चालेल. तर मुलांना बसवल्यानंतर मुलांच्या डोक्यापासून पायाकडे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवायच्या आहे. उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दोष आहेत ना तर ते दूर झालेले आहे. त्यांना लागलेली घरातल्यांची बाहेरच्यांची किंवा आजूबाजूची जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून गेलेली आहे. तर अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे, आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल आणि जर तुम्ही चूल पेटवत असाल तर त्या चुलीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. आता जर तुम्ही गावाकडे नाही राहत आणि तुम्ही शहरामध्ये राहतात आणि ह्या वस्तू जाळण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं जर साहित्य नसेल किंवा तुम्हाला या वस्तू
त्रास येणार नाही, तर तुम्ही ह्या डायरेक्टली निर्माल्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकतात किंवा एखाद्या झाडाच्या खाली सुद्धा तुम्ही नेऊन टाकून देऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे। 2 मुलांसाठी सेपरेट उतारा करायचा आहे। सेपरेट कागदावरती सेम अशाच पद्धतीचं साहित्य घ्यायचं आणि दोन्ही मुलांवरून सेपरेट उतारा करून तुम्हाला हे जे साहित्य आहे ते झाडाखाली नेऊन टाकायचं आहे किंवा चुलीमध्ये तुम्हाला जाळून टाकायचं आहे। तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा। नक्कीच घरातले जे काही दोष अडचणी विघ्न संकट आहेत ते दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मुलांवरती विशेष कृपा होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल। चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।